वास्तुशास्त्रानुसार देवघरात मृत व्यक्तींचे फोटो ठेवणे योग्य आहे का? नाही. जर एका शब्दात म्हणायला गेलं तर येस, नाही. कारण अगेन प्रत्येक हे जे शास्त्र लिहिले गेले, म्हणजे मंदिरशास्त्र असो किंवा वास्तुशास्त्र असो किंवा पित्रशास्त्र असो, काही पर्पज म्हणजे ध्येयाला धरून ते शास्त्र बनवले गेले होते. सो जे मृत व्यक्ती आहेत ते पास्ट आहे आणि देवघर जे आहे हे फ्युचर किंवा प्रेझेंट आहे. गॉड किंवा देवघरामध्ये असलेल्या मूर्त्या ह्याचं पर्पजच वेगळं आहे. म्हणून देवघरामध्ये आपण होप्ससाठी जातो बेसिकली, म्हणजे काहीतरी मागायला जातो. काइंड ऑफ हा एक युनिव्हर्सल इंटेलिजन्स आहे आणि तो इनडायरेक्टली आपल्या प्रत्येक गोष्टीवर एफेक्ट करतो हे आपल्याला माहिती असतं आणि त्याला आपण तो गाईड करत असतो आणि त्याला एक फॉर्म आपण दिलेला असतो. जसं गणपतीचा एक फॉर्म आहे, महालक्ष्मीचा एक फॉर्म आहे आणि त्या फॉर्मनुसार त्याचं फंक्शनिंग आहे, म्हणून ते देवघरात आपण ठेवलेलं असतं. पण मृत व्यक्तींचं काय असतं, फॉर्म नसतो. दे आर फॉर्मलेस. सो दे कॅन गिव्ह यू ओनली ब्लेसिंग्स अँड वी कॅन एक्नॉलेज देअर पास्ट एफर्ट्स आणि पास्टमध्ये जे त्यांनी आपल्यासाठी केलेलं आहे ते.